सावट हळूहळू शहरावर पसरत होतं. आकाशात मावळणारा सूर्य जणू दिवसाला निरोप देत होता. पण त्या काळ्या कारमध्ये बसलेल्या 75 वर्षांच्या सुमित्रा देशमुख यांच्या मनात मात्र एखाद्या आयुष्याचा सूर्य मावळत असल्याची भावना दाटून आली होती. त्यांच्या सुरकुतलेल्या हातांनी त्यांनी आपल्या छोट्याशा तपकिरी पर्सला घट्ट पकडलं होतं. त्या पर्समध्ये काही औषधे, त्यांच्या दिवंगत पतीचा एक छोटासा फोटो, देवाचा फोटो, एक रुमाल होता. आयुष्यभराच्या संसारातून एवढंच काही आता त्यांच्याकडे उरलं होतं. कारच्या डिक्कीमध्ये एक छोटी सुटकेस ठेवली होती. त्यात काही कपडे, काही पुस्तके, लग्नाच्या आठवणी, जुन्या फोटो अल्बम आणि त्यांच्या आयुष्याचा उरलेला इतिहास बंदिस्त झाला होता. कार चालवत होती त्यांची दत्तक मुलगी आर्या. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचा आत्मविश्वास होता. पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओल होती. ती वारंवार आरशातून आईकडे पाहत होती आणि पुन्हा समोर नजर वळवत होती. कार शहरातील परिचित रस्त्यांवरनं पुढे सरकत होती. मंदिर मागे पडले, भाजी मंडई मागे पडली, जुनी शाळा मागे पडली. त्या प्रत्येक ठिकाणांशी सुमित्राच्या आठवणी जोडलेल्या होत्या. त्यांना आठवत होतं, याच रस्त्यावरनं त्या लहान आर्याचा हात धरून शाळेत नेत असत. याच उद्यानात तिला झोपाळ्यावर झुलवत असत. याच मंदिरात तिच्या परीक्षेपूर्वी देवासमोर हात जोडून उभ्या राहत असत. त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आर्यानं हलक्या आवाजात विचारलं, आई, तब्येत ठीक आहे ना? सुमित्राने जबरदस्तीने हसत उत्तर दिलं, हो ग, मी ठीक आहे. पण त्या ठीक नव्हत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मनात एकच भीती होती. मागच्या हिवाळ्यात त्या जिन्यावरनं घसरल्या होत्या. कमरेला मार लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, आता तुम्हाला एकटं ठेवणं सुरक्षित नाही. त्या दिवसापासून टेबलावर एका वृद्धाश्रमाचं माहितीपत्रक पडलेलं होतं. आर्या काही बोलत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावरनं सुमित्राला समजत होतं. त्यांनी मनाची तयारी करून ठेवली होती. स्वतःचं घर विकलं, सामान वाटून दिलं, देवघरातील काही वस्तू मंदिराला दिल्या, शेजाऱ्यांना निरोप दिला. प्रत्येक खोलीत शेवटचा एकदा हात फिरवला. घराला कुलूप लावताना त्यांनी दाराच्या उंबरठ्याला कपाळ लावलं. नकळत डोळे भरून आले. त्या घरात त्यांचा संपूर्ण संसार होता. पती शरद यांचं हास्य होतं. लहान आर्याचे पहिले पाऊल होते. तिचे पहिले आई होते. ते घर मागे सोडताना त्यांना वाटलं, जणू त्या स्वतःलाच मागे सोडून चालल्या आहेत. कार पुढे जात असताना अचानक त्यांच्या मनात अनेक वर्षापूर्वीचा तो दिवस जिवंत झाला. पावसाळ्याची संध्याकाळ होती. त्या आणि शरद एका अनाथाश्रमात गेले होते. लग्नाला 10 वर्ष झाली होती. मूल नव्हतं. नातेवाईकांचे टोमणे, समाजाचे प्रश्न आणि प्रत्येक सणाला जाणवणारी रिकामी कूस, हे सगळं त्यांनी वर्षानुवर्ष सहन केलं होतं. पण शरद नेहमी म्हणायचे, रक्ताची नाती देव देतो, पण मनाची नाती आपण निवडतो. त्या दिवशी अनाथ आश्रमात अनेक मुलं खेळत होती. पण एका कोपऱ्यात एक छोटी शांत मुलगी बसली होती. तिच्या हातात तुटकी बाहुली होती आणि ती खिडकीतून पावसाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात एवढं दुःख होतं की सुमित्राच्या हृदयाला वेदना झाल्या. त्यांनी तिच्या डोक्यावरती हलकच हात ठेवला. मुलगी घाबरली नाही. उलट तिनं डोळे मिटले. जणू अनेक वर्षांनी तिच्या आईच्या स्पर्शाची ऊब मिळाली होती. व्यवस्थापक म्हणाले, हिचं नाव आर्या. आई वडील अपघातात गेले तेव्हापासून फारशी बोलत नाही. सुमित्राने शरदकडे पाहिले. दोघं काही बोलले नाहीत. पण त्या एका नजरेत निर्णय झाला होता. घरी आल्यावरती आर्या दारातच थांबली होती. ती हळू आवाजात म्हणाली, मी इथे राहू शकते का? सुमित्रा गुडघ्यावर बसल्या. तिला मिठीत घेत म्हणाल्या, हे घर आजपासून तुझं आहे आणि आम्ही तुझे आईबाबा. त्या रात्री अनेक वर्षांनी त्या घरात एका लहान मुलीच्या हसण्याचा आवाज घुमला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होत्या. मागून एक छोटासा आवाज आला, आई. त्यांच्या हातातील लाटणं खाली पडलं. त्यांनी मागे वळून पाहिलं. आर्या लाजत उभी होती. सुमित्राने धावत जाऊन तिला मिठी मारली. त्या दोघी बराच वेळ रडत राहिल्या. त्या दिवशी देवानं रक्ताचं नाही, पण मनाचं नातं त्यांच्या आयुष्यात कायमचं लिहून ठेवलं होतं. दिवस सरत होते आणि आर्यामुळे त्या छोट्याशा घरात पुन्हा हसू परतलं. सकाळी शाळेसाठी तिची धावपळ, संध्याकाळी गृहपाठ करताना केलेले हट्ट, रात्री गोष्टी ऐकता ऐकता सुमित्राच्या कुशीत झोपून जाणं, प्रत्येक क्षण सुमित्रासाठी देवानं दिलेलं वरदान होता. शरद कामावरनं घरी आले की आर्या धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडायची. बाबा, आज मला शाळेत स्टार मिळाला. बाबा, आज मी कविता म्हटली. त्या दोघांचं घर आता खरंच घर झालं होतं. पण सुखावर काळाची नजर लागायला वेळ लागत नाही. एका सकाळी शरद नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले. पण काही पावलं चालताच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं.
सुमित्रा रडत रडत देवाला हाक मारत होत्या. 10 वर्षांची आर्या बाहेरच्या बाकावर शांत बसली होती. डॉक्टर बाहेर आले. त्यांनी हळू आवाजात सांगितलं, आम्ही प्रयत्न केले, पण त्या एका वाक्यानं सुमित्राचं जग उद्ध्वस्त झालं. त्या रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये कोसळल्या. त्या रात्री घरी परतल्यावर घरातील प्रत्येक वस्तू शरदची आठवण करून देत होती. त्यांच्या खुर्चीकडे पाहिलं की डोळे भरून यायचे. त्यांच्या चहाच्या कपाकडे पाहिलं की हुंदका यायचा. सुमित्रा देवघरासमोर बसून रडत होत्या. तेवढ्यात आर्या शांतपणे त्यांच्याजवळ आली. तिनं आपल्या छोट्या हातांनी आईचे अश्रू पुसले आणि म्हणाली, आई, बाबा गेले, पण मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. 10 वर्षाच्या मुलीच्या त्या शब्दांनी सुमित्राच्या आयुष्याला पुन्हा आधार दिला. त्यानंतर सुरू झाला संघर्ष. सकाळी त्या लोकांच्या घरचे डबे बनवू लागल्या. दुपारी शिवणकाम करू लागल्या. रात्री उशिरापर्यंत साड्यांना फॉल लावत बसत. हाताला घट्टे पडले, डोळ्यांची नजर कमी झाली. पण आर्याच्या शिक्षणात त्यांनी कधीच कमी पडू दिलं नाही. अनेकदा स्वतः उपाशी राहून त्यांनी तिच्यासाठी दूध आणलं. स्वतःची औषधं न घेता तिच्या पुस्तकांसाठी पैसे साठवले. एकदा शाळेत सहलीसाठी 2,000 रुपये भरायचे होते. घरात फक्त 700 रुपये होते. सुमित्राने आपल्या लग्नाच्या वेळी आईने दिलेली छोटी अंगठी गहाण ठेवली. आर्याला कधीच त्याची कल्पना दिली नाही. सहलीवरनं परतल्यावर आर्या आनंदाने आईला फोटो दाखवत होती आणि सुमित्रा तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मनातल्या मनात देवाचे आभार मानत होत्या. वर्ष निघून गेली. आर्या अभ्यासात हुशार होती. तिनं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. पहिल्याच नोकरीत तिला चांगला पगार मिळाला. पहिला पगार हातात पडताच ती थेट घरी आली. सुमित्रा देवासमोर दिवा लावत होत्या. आर्यानं शांतपणे त्यांच्या पायाशी पूर्ण पगाराचं पाकीट ठेवलं. सुमित्रा दचकल्या. हे काय गं? आर्या हसली. आई, लहानपणापासून तू मला शिकवलंस की घरात पहिला हक्क आईचा असतो. आज माझा पहिला पगार तुझाच. सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी पाकीट परत तिच्या हातात देत म्हटलं, मला पैसे नकोत बाळ, तू आनंदी राहा, एवढंच पुरेसं आहे. पण आर्याने त्यांचा हात धरत हसून उत्तर दिलं, आजपर्यंत तू माझ्यासाठी जगलीस, आता मला तुझ्यासाठी जगू दे. त्या दिवशी सुमित्राला वाटलं त्यांनी केलेला प्रत्येक त्याग आज फेडला गेला होता. पण नियतीनं अजून एक मोठी परीक्षा त्यांच्या वाट्याला ठेवली होती. काही वर्षांनी आर्याचं लग्न रोहन नावाच्या समंजस आणि प्रेमळ तरुणाशी झालं. लग्नाच्या दिवशी कन्यादानाच्या वेळी सुमित्राच्या डोळ्यात आनंद आणि वेदना दोन्ही होत्या. विधी संपल्यानंतर आर्या त्यांच्या गळ्यात पडून लहान मुलीसारखी रडू लागली. आई, मी तुला सोडून जाऊ शकत नाही. सुमित्राने तिचे डोळे पुसले आणि हसत म्हणाल्या, अगं वेडे, मुली घर सोडतात, पण आईच्या हृदयातून कधीच जात नाहीत. रोहन हे सगळं शांतपणे पाहत होता. त्यानं सुमित्राच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, आई, आजपासून मी तुमचा मुलगा आहे. आर्याला कधीच तुमची उणीव भासू देणार नाही. त्या शब्दांनी सुमित्राच्या मनाला थोडासा दिलासा दिला. लग्नानंतर आर्या आठवड्यातून 2दा तरी आईकडे यायची. कधी त्यांच्या आवडीची पुरणपोळी घेऊन, कधी औषधं घेऊन, तर कधी फक्त त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तासनतास गप्पा मारण्यासाठी. काही वर्षांनी आर्याला जुळी मुलं झाली, अथर्व आणि अन्वी. त्या दोघांनी घरात पुन्हा एकदा चैतन्य आणलं. दोघंही आजीकडे आल्याशिवाय जेवत नसत. अथर्व म्हणायचा, आजीच्या हातचे पराठे खाल्ले कीच ताकद येते. अन्वी रोज रात्री आजीकडनं गोष्टी ऐकल्याशिवाय झोपत नसे. सुमित्रा पुन्हा एकदा आई झाल्यासारखं त्या दोघांमध्ये रमून गेल्या. पण वय कोणाची वाट पाहत नाही. एके दिवशी पावसात अंगणात पडलेली पानं झाडताना त्यांचा पाय घसरला. त्या जोरात जिन्यावरनं खाली पडल्या. कमरेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, त्यांना आता एकटं ठेवणं धोकादायक आहे. कोणीतरी कायम सोबत असायला हवं. सुमित्रा मात्र हट्टाने म्हणाल्या, मी माझ्या घरातच राहीन. इथे प्रत्येक भिंतीत माझ्या आयुष्याच्या आठवणी आहेत. आर्या काही बोलली नाही. पण त्या रात्री घरी गेल्यावर ती बराच वेळ रडत बसली. रोहननं तिच्या खांद्यावर हात ठेवला. काय विचार करतेस? आर्या हुंदके देत म्हणाली, माझी आई आयुष्यभर माझ्यासाठी जगली, पण आता मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही असं वाटतंय. रोहन शांतपणे म्हणाला, कुणी सांगितलं तू काही करू शकत नाही? आपण तिला आपल्या घरी आणू. आर्यानं मान हलवली. आई कधीच तयार होणार नाही. तिला वाटेल ती ओझं झाली आहे. रोहन काही क्षण विचारात पडला आणि हसत म्हणाला, मग आपण तिला असं घर देऊ जिथे तिला कधीच असं वाटणार नाही की ती कोणावर ओझं आहे. दुसऱ्याच दिवशी दोघांनी नवीन घर शोधायला सुरुवात केली. अनेक घरं पाहिली. शेवटी एका शांत हिरव्यागार परिसरात त्यांना एक छोटासा पण सुंदर बंगला आवडला.
घराच्या अंगणात तुळशी, बाजूला फुलांची जागा होती. खिडक्यांतून भरपूर सूर्यप्रकाश येत होता. आर्या घरात पाऊल टाकताच म्हणाली, आईला हे घर खूप आवडेल. रोहनने घर विकत घेतलं, पण सुमित्राला काहीच सांगितलं नाही. पुढची 3 महिने दोघं रोज कामावरनं परत आल्यावर त्या घरात काम करत राहिले. प्रत्येक भिंत आईच्या आवडीच्या फिक्कट निळ्या रंगानं रंगवली. बाथरूममध्ये आधारासाठी रेलिंग बसवलं. घसरू नये म्हणून विशेष फरशी बसवली. स्वयंपाकघरातील सर्व भांडी खाली ठेवली, जेणेकरून सुमित्राला सहज मिळतील. जुन्या घरातील प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक आणून तिथे मांडली. त्यांची आवडती आराम खुर्ची खिडकीजवळ ठेवली. देवघर जसेच्या तसे उभारले. त्यांच्या दिवंगत पती शरद यांचा मोठा फोटो देवघराशेजारी लावला. अगदी पडद्यांचा रंगसुद्धा त्यांच्या जुन्या घरासारखाच निवडला. एक दिवस अथर्वनं विचारलं, आई आपण आजीला हे सगळं का सांगत नाही? आर्या हसली, कारण काही आनंद असे असतात जे अचानक मिळाले की आयुष्यभर लक्षात राहतात. मुलांनीही गुपित सांभाळलं. ते रोज म्हणायचे, आजी लवकर बरी हो, आम्ही तुला एक सरप्राईज देणार आहे. सुमित्रा हसून म्हणायच्या, माझ्यासाठी आता कसलं सरप्राईज राहिलंय रे? पण नियती त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण विणत होती आणि त्याची त्यांना अजून कल्पनाही नव्हती. एके सकाळी आर्या नेहमीपेक्षा जास्त शांत होती. तिने आईला हळूच म्हटलं, आई आज थोडं बाहेर जाऊया, काही कागदपत्रांचं काम आहे. सुमित्राने तिच्याकडे पाहिलं. त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी शांतपणे कपाट उघडलं. आपली आवडती फिक्कट हिरवी साडी काढली. शरदनी लग्नाच्या वाढदिवशी दिलेल्या सोन्याच्या बांगड्या हातात घातल्या आणि देवासमोर बराच वेळ उभ्या राहिल्या. देवाच्या मूर्तीला हात लावत त्या मनात म्हणाल्या, देवा, आता माझा उरलेला प्रवास सुखाचा कर. त्यांना खात्री झाली होती की आज त्या वृद्धाश्रमात जाणार होत्या. त्यांनी घरातील प्रत्येक खोलीकडे शेवटचं एकदा पाहिलं. भिंतीवर टांगलेला शरदांचा फोटो अलगद हातात घेतला. मी जाते हो, आता कदाचित पुन्हा इथे येणं होणार नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू फोटोवर टपटपू लागले. त्यांनी घराला कुलूप लावलं, उंबरठ्याला कपाळ लावलं. शेजारी राहणाऱ्या जोशी काकूंनी विचारलं, ताई कुठे चाललात? सुमित्राने जबरदस्तीने हसत उत्तर दिलं, थोड्या दिवसांसाठी दुसरीकडे. जोशी काकूंना काहीतरी जाणवलं, पण त्यांनी अधिक विचारलं नाही. कार पुढे निघाली. संपूर्ण प्रवासात सुमित्रा खिडकीबाहेर पाहत राहिल्या. त्यांच्या मनात एकामागून एक आठवणी जाग्या होत होत्या. आर्याचा पहिला वाढदिवस, तिच्या शाळेचा पहिला दिवस, 10वीच्या निकालाच्या दिवशी दोघींचे आनंदाश्रू, लग्नाच्या वेळी झालेला निरोप, सगळं डोळ्यासमोर तरळत होतं. काही वेळाने त्यांनी पाहिलं की कार त्या रस्त्यावर आली जिथून वृद्धाश्रमाकडे वळण जात होतं. त्यांचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, आर्या, वळण मागे राहिलं ग. आर्याने फक्त आईचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाली, आई, आज आपण तिथे जात नाही. सुमित्रा गोंधळल्या, मग कुठे? आर्या फक्त एवढंच म्हणाली, आणखी 5 मिनिटं, मग सगळं कळेल. काही वेळानं कार एका सुंदर हिरव्यागार परिसरात शिरली. दोन्ही बाजूंना फुलांनी बहरलेली झाडं होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. कार एका हलक्या निळ्या रंगाच्या छोट्याशा बंगल्यासमोर थांबली. अंगणात तुळशी वृंदावन होतं. दरवाजाजवळ रांगोळी काढलेली होती. सुमित्रा गोंधळून म्हणाल्या, ही कुणाचं घर आहे? आर्या कारमधून उतरली. त्यांच्या दाराकडे आली. हात पुढे केला आणि हसत म्हणाली, या आई, आपल्या घरी. आपलं घर? सुमित्राच्या आवाजात थरथर होती. तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडला आणि रोहन मोठ्या हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आला. त्यानं पुढे येऊन सुमित्राच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, स्वागत आहे आई, तुमच्या नवीन घरी. सुमित्रा काही शब्द हरवून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात गोंधळ, आश्चर्य आणि अविश्वास एकाच वेळी दाटून होता. आर्यानं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आई, आम्ही तुला कुठेही सोडून देण्यासाठी नाही आणलं. आम्ही तुला कायम आमच्यासोबत ठेवण्यासाठी आणलं आहे. सुमित्राच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्या थरथरत्या पावलांनी घरात शिरल्या. आत पाऊल टाकताच त्या थबकल्या. समोर त्यांचीच जुनी आराम खुर्ची होती. भिंतीवर त्याच जुन्या घड्याळाचं टिकटिक आवाज येत होता. देवघर अगदी पूर्वीसारखंच सजलेलं होतं. शरदचा मोठा फोटो त्याच जागी हसत उभा होता. त्यांच्या आवडीच्या पुस्तकांचं कपाट तसंच होतं. सोफ्यावर त्यांनी स्वतःच्या हातानं शिवलेली गोधडी अंथरलेली होती. जणू त्यांचं जुनं घरच इथे येऊन उभं होतं. त्या थरथरत्या हातांनी खुर्चीला स्पर्श करत पुटपुटल्या. हे सगळं? आर्या हसत म्हणाली, एकही आठवण मागे राहू नये म्हणून आम्ही तुमचं संपूर्ण घर इथे आणलं आहे आई. सुमित्रा रडतच तिच्या मिठीत कोसळल्या. अनेक वर्षापासून मनात साचलेली भीती त्या अश्रूंमधून वाहून जात होती.
त्या काही क्षण काहीच बोलू शकल्या नाहीत. आर्या त्यांच्या पाठीवरनं हात फिरवत होती, पण रोहन शांतपणे उभा राहून त्या दोघींकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. थोड्या वेळानं आर्यानं हळूच आईचा हात धरला आणि म्हणाला, आई, अजून सगळं पाहिलेलं नाही. ती त्याला हळूहळू प्रत्येक खोली दाखवू लागली. स्वयंपाकघरात गेल्यावर सुमित्रा थबकल्या. प्रत्येक डबा त्याच जागी ठेवलेला होता, जिथे त्या वर्षानुवर्ष ठेवत होत्या. मसाल्याचा सुगंधही त्याच घराची आठवण करून देत होता. खिडकीजवळ ठेवलेली तुळशीची कुंडी पाहून त्यांच्या डोळ्यातील पुन्हा पाणी आलं. ही तर माझीच तुळस, त्या पुटपुटल्या. आर्या हसली. हो आई, तीही आपण सोबत आणली आहे. कारण तू म्हणायचीस ना, घर बदललं तरी तुळस बदलू नये. पुढे त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला. आत गेल्यावर सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या जुन्या घरातील प्रत्येक वस्तू जशीच्या तशी मांडलेली होती. बेडवर त्यांनी स्वतः विणलेली चादर होती. खिडकीजवळ शरदांनी वाढदिवसाला दिलेला छोटासा रेडिओ ठेवलेला होता. कपाटावरती त्यांच्या लग्नाचा फोटो होता. त्या फोटोसमोर उभ्या राहून त्या हळूच म्हणाल्या, शरद, पाहिलंस ना, आपली मुलगी किती मोठी झाली रे. त्यांच्या ओठावर हलकंसं हसू आलं. डोळ्यातून अश्रू ओघळले. तेवढ्यात मागून 2 चिमुकले आवाज आले. आजी. अथर्व आणि अन्वी धावत आले आणि त्यांनी आजीला इतकी घट्ट मिठी मारली की सुमित्राला श्वास घ्यायलाही अवघड झालं. अन्वी रडत म्हणाली, आजी, आता तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीस ना. अथर्वनेही तिचा हात घट्ट पकडला. मी माझ्या मित्रांना सांगितले, माझी आजी आता कायम आमच्यासोबत राहणार आहे. सुमित्रा दोघांच्या केसांवरनं हात फिरवून रडू लागल्या. नाही रे, आता मी कुठेही जाणार नाही. त्या क्षणी रोहनने एक छोटीशी किल्ली त्यांच्या हातात ठेवली. सुमित्राने आश्चर्याने विचारलं, ही कशाची? रोहन हसत म्हणाला, या घराच्या मुख्य दरवाजाची. हे घर आमचं नाही, हे तुमचं घर आहे. आम्ही फक्त तुमच्यासोबत राहतो. सुमित्रा काही क्षण त्या किल्लीकडे पाहत राहिल्या. त्यांच्या थरथरत्या हातांनी ती छातीशी धरली. आयुष्यभर त्यांनी दुसऱ्यांसाठी दारं उघडली होती, पण आज कोणीतरी त्यांच्यासाठी घराचं दार कायमचं उघडलं होतं. संध्याकाळी सगळे मिळून जेवायला बसले. टेबलावर गरमागरम वरण भात, भेंडीची भाजी, लिंबाचं लोणचं, सुमित्राच्या आवडीची खीर होती. सुमित्रा चमचा हातात घेऊन बसल्या होत्या, पण त्यांच्या घशातून घास उतरत नव्हता. आर्यानं त्यांच्या ताटात भात वाढला. लहानपणी जसं तिला घास भरवायच्या तसाच पहिला घास आईला भरवला. तो घास तोंडात टाकताच सुमित्राच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. त्या भरल्या आवाजात म्हणाल्या, बाळ, मी जन्म दिला नाही तुला, तरी तू मला इतकं प्रेम का करतेस? आर्या उठली, आईजवळ आली. त्यांच्या दोन्ही हातावरती आपले हात ठेवले आणि हसत म्हणाली, आई, जन्म देणारी आई देव ठरवतो, पण आयुष्य देणारी आई नशीब ठरवते. तू मला फक्त वाढवलं नाहीस, तू मला जगायला शिकवलंस. लोक म्हणतात मी तुझी दत्तक मुलगी आहे, पण खरं सांगू, त्या दिवशी अनाथ आश्रमातून तू मला नाही, तर मी तुला दत्तक घेतलं होतं. कारण त्या दिवसापासून तू माझं संपूर्ण विश्व झालीस. आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळेच. मग तुझ्या शेवटच्या दिवसात तुला एकटं कसं सोडू? मला तुझी सेवा करायची संधी मिळाली. ही देवासाठी, माझ्यासाठी देवानं दिलेली सर्वात मोठी भेट आहे. त्या शब्दांनी घरात एक क्षण पूर्ण शांतता पसरली. फक्त सुमित्राच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता. त्यांनी उठून आपल्या मुलीला मिठी मारली. त्या मिठीत 35 वर्षांचं प्रेम, त्याग, संघर्ष, वेदना, निस्वार्थ माया एकरूप झाली होती. त्या रात्री झोपण्यापूर्वी सुमित्रा देवघरासमोर बसल्या. त्यांनी शरदच्या फोटोसमोर दिवा लावला आणि हसत म्हणाल्या, शरद, तू म्हणायचास ना, रक्ताची नाती देव देतो, पण मनाची नाती माणूस कमवतो. आज आपलं आयुष्य खरंच सार्थक झालं. त्या रात्री अनेक वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची शांत झोप उतरली. ज्याला त्या शेवटचा प्रवास समजत होत्या, तो प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती. कारण खरं घर भिंतींनी बनत नाही, ते प्रेमाने, त्यागाने, एकमेकांना कधीही एकटं न सोडण्याच्या वचनाने उभं राहतं. दिवस पुन्हा नेहमीसारखे सुरू झाले, पण यावेळी प्रत्येक दिवस सुमित्रासाठी नव्या आयुष्याची भेट घेऊन येत होता. पहाटे त्या अंगणातल्या तुळशीला पाणी घालत, अथर्व आणि अन्वी शाळेत जाण्यापूर्वी त्यांच्या पायांना हात लावत, आर्या कामावर जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विचारायची, आई, औषधं वेळेवर घ्यायची हं? रोहन हसत म्हणायचा, आई, संध्याकाळी तुमच्या हातचा चहा हवाय. सुमित्रा हसून मान हलवायच्या. त्यांना आता प्रत्येक क्षणी जाणवत होतं की त्या कोणावरही ओझं नाहीत, तर त्या या घराचा आत्मा आहेत. काही महिन्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. सुमित्राला वाटलं नेहमीसारखाच दिवस असेल, पण सकाळी उठल्या तर संपूर्ण घर फुलांनी सजलं होतं. दरवाजावरती सुंदर रांगोळी काढलेली होती.
भिंतीवरती मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आमच्या घराचा आधारस्तंभ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्या थपकून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात आर्या, रोहन, अथर्व, अन्वी आणि शेजारी पाजारी सगळेच टाळ्या वाजवत बाहेर आले. अथर्व धावत आला आणि म्हणाला, आजी, आज केक तुम्ही कापणार नाही, आधी आम्हाला मिठी मारणार. सुमित्राने दोन्ही नातवंडांना मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. केक कापल्यानंतर आर्यानं त्यांना एक छोटीशी भेट दिली, सुंदर लाकडी पेटी. सुमित्राने ती उघडली. आत शरदाचं जुनं घड्याळ, त्याचं पेन, लग्नाचा फोटो आणि एक पत्र होतं. त्या थरथरत्या हातांनी पत्र उघडलं आणि त्यावर आर्याने लिहिलं होतं, आई, लोक म्हणतात की प्रत्येक मुलाचं पहिलं घर आईची कुशी असते. माझ्यासाठी ते खरं आहे. पण मला अजून एक गोष्ट समजली आहे. आईचं शेवटचं घर ही मुलांचंच हृदय असायला हवं. तू मला अनाथाश्रमातून घरी आणलं होतंस. आज मी तुला तुझ्या स्वतःच्या माणसांमध्ये कायमचं घरी आणलं आहे. हा माझा तुझ्याप्रती कधीच न फेडता येणाऱ्या ऋणाचा एक छोटासा प्रयत्न आहे. पत्र वाचताच सुमित्रा रडू लागल्या. त्यांनी आर्याचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि म्हणाल्या, माझ्या लेकरा, मी तुला आयुष्य दिलं असं मला वाटायचं, पण खरं तर तूच माझ्या आयुष्याला अर्थ दिलास. काही वर्षांनी सुमित्राची तब्येत आणखी खालावू लागली. चालणं कमी झालं, बोलतानाही दम लागू लागला. पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दुःख दिसलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की त्या एकट्या नाहीत. एका रात्री त्यांनी आर्याला जवळ बसवलं. तिचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाल्या, माझी एकच इच्छा आहे, माझ्यानंतर कधीही एखाद्या वृद्ध आईवडिलांना एकटं वाटू देऊ नकोस. आर्या रडत म्हणाली, आई, असं बोलू नकोस. सुमित्रा हलक्या हसल्या. मृत्यूची भीती मला नाही बाळ, कारण मी आयुष्यभर प्रेम कमावलं आहे. त्या रात्री त्यांनी शरदचा फोटो छातीशी धरला, देवाचं नाव घेतलं आणि आर्याचा हात हातात असतानाच शांतपणे अखेरचा श्वास घेतला. घरभर रडण्याचा आवाज घुमला. अथर्व आणि अन्वी आजीच्या कुशीत डोकं ठेवून रडत होते. रोहनच्या डोळ्यातूनही अश्रू थांबत नव्हते. अंत्यसंस्कारानंतर आर्या बराच वेळ आईच्या खोलीत एकटी बसून होती. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने टेबलावर ठेवलेलं पत्र हलकंसं उघडलं. ते सुमित्राने काही दिवसापूर्वी लिहून ठेवलं होतं. त्यात लिहिलं होतं, आर्या, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी देवाघरी गेले असेल. माझ्यासाठी रडू नकोस. मी खूप श्रीमंत होते, कारण माझ्याकडे तुझ्यासारखी मुलगी होती. माझ्या चितेवर फुलं कमी पडली तरी चालतील, पण आयुष्यात एखाद्या एकट्या वृद्धाला प्रेम देणं कधी कमी पडू देऊ नकोस. तेच माझ्यासाठी सर्वात मोठी श्रद्धांजलीचं फूल असेल. त्या दिवसापासून आर्या आणि रोहन यांनी प्रत्येक महिन्यात एका वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या ज्येष्ठांसोबत वेळ घालवण्याची परंपरा सुरू केली. अथर्व आणि अन्वीही त्यांच्यासोबत जाऊ लागले. ते प्रत्येक वृद्धाला आजी आणि आजोबा म्हणून हाक मारायचे. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे, कारण सुमित्राने त्यांना एक गोष्ट शिकवली होती, रक्ताचं नातं असणं आवश्यक नसतं, मनाचं नातं जपणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच आजही त्या घराच्या भिंतीवर सुमित्राचा फोटो हसताना दिसतो. खाली एकच वाक्य लिहिलेलं आहे, ज्यांनी प्रेम दिलं ते कधीच जात नाही, ते प्रत्येक चांगल्या कृतीत कायम जीवन